नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज इथे इन्स्टंट रवा इडली आणि सांबार केलं आहे। ते कसं केलं आहे तुम्हाला दाखवते। त्यासाठी इथे मी पाव कप तुरीची डाळ घेतली। ही माझी रोजची वापरातली, म्हणजे मी काय करते 1 किलो तुरीची डाळ, पाव किलो मुगाची, पाव किलो मसूर अशी एकत्र करून मी डाळ वापरते। ती डाळ मी शिजायला ठेवते। त्याला 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आणि इथे मी 1.5 कप रवा घेतलाय आणि तो रवा 1.5 कप घेतल्यानंतर त्यामध्ये मी ताक घालते। त्यामध्ये ताक आधी मी 1 कप घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। हे पहा, 1 कप ताक पुरलं नाहीये, मी अजून त्यामध्ये अर्धा कप ताक घालते आणि ते ताक घालून व्यवस्थित मिक्स करून घेते। इकडे बघा, आता रवा अजून कोरडाच आहे, त्याच्यामुळे आता मी त्यामध्ये 1 कप पाणी घालते। म्हणजे आपल्याला 1.5 कप रव्याला 1.5 कप ताक आणि 1 कप पाणी लागलेलं आहे। ते व्यवस्थित ढवळून घ्यायचे। पाणी आणि रवा एकत्र करून घ्यायचे। ते एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते। चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर मीठ त्या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि हे सगळं रव्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर रवा आपल्याला अर्धा ते 1 तास भिजण्यासाठी झाकून ठेवायचा आहे। आणि आता आपण रवा झाकून ठेवूया आणि डाळीला फोडणी घालूया सांबार करण्यासाठी। ही पहा, डाळ शिजलेली आहे। त्या डाळीमध्ये मीठ घालते। मला आता इथे डाळीत डब्यामध्येच मीठ घालायची सवय आहे, म्हणून मी घालते। आणि 1 चमचा गूळ घालायचा आहे आणि डाळ अशी घोटून घ्यायची। सांबार तयार करण्यासाठी आपण डाळीला फोडणी घालायची आहे। त्यासाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेते आणि त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालते। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आणि पाव टीस्पून हिंग घालायचे आणि त्यानंतर 1 लांब चिरलेला कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यायचे। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टोमॅटो घालणार आहोत। तो टोमॅटो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये 2.5 टेबलस्पून मी सांबार मसाला घालते। सांबार मसाला घालून तो फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। हा मी MTRचा सांबार मसाला वापरलेला आहे। तो व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालायची। हळद घालून सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर आपण जी डाळ उकळून ठेवली होती ती डाळ त्या फोडणीमध्ये टाकायची आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचे। तुम्हाला सांबार जसा जाड पातळ हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता। हे पहा, सांबारमध्ये पाणी ओतून झाले। आता त्याला उकळी येऊ द्यायची आपल्याला। सांबार उकळत आलाय, त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालून ढवळून घ्यायचे आणि आता त्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे सांबारला। आणि त्याच्यानंतर आपल्याला सांबारासाठी एक वेगळा तडका करायचा आहे, लसूण आणि लाल मिरचीचा। मी दुसऱ्या गॅसवर तो तडका करते। आता हा सांबार व्यवस्थित उकळल्यानंतर त्यामध्ये 4 चमचे चिंचेचं पाणी घालायचे आणि पुन्हा त्याला चांगली उकळ येऊ द्यायची। डाळीला उकळ आलेली आहे चांगली। आता त्याच्यावर हा तडका घालायचा आहे लसूण आणि लाल मिरचीचा आणि पटकन झाकण घालून ठेवायचं आहे। आपला सांबार तयार झालेला आहे इडलीसाठीचा। आणि आता आपण बघायचं आहे आपलं इडलीचं बॅटर कसं झालं आहे। हे पहा, ढवळून बघूया आपण इडलीचं बॅटर। हे पहा, सगळं पाणी त्या रव्याने सोक करून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला पुन्हा त्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे। इथे मी आधी थोडंसं घालते पाणी,
थोडं पाणी घालून व्यवस्थित बघून घेते, त्यानंतर अजून थोडं पाणी घालणार आहे. म्हणजे एकूण इथे मी आता नंतर परत पाऊण कप पाणी घालणार आहे आणि बॅटर व्यवस्थित सेट करून घेणार आहे. आता हे इडलीचं पीठ व्यवस्थित तयार झाले, त्याच्यावर सुद्धा आपल्याला तडका द्यायचा आहे, म्हणून मी तडका पॅनमध्ये तेल घालते. त्यामध्ये पाव चमचा हिंग घालते, 1 टीस्पून जिरं घालते आणि अर्धा टीस्पून मोहरी घालते ते सगळं, आणि त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालते. हे पहा तडका व्यवस्थित झालेला आहे. आता तो तडका आपण इडलीच्या पिठामध्ये ओतायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्या पिठामध्ये. आणि त्यानंतर इनो घ्यायचे, 1 टीस्पून इनो घालते मी त्यामध्ये आणि इनो घालून एकत्र करून घ्यायचे. इनो घातल्यानंतर लगेच आपण हे पीठ वापरायचं आहे, ठेवायचं नाही आहे. जास्त पीठ असेल तर थोड्या थोड्या पिठामध्ये इनो घालून घ्यायचं आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, इडलीच्या ताटल्यांना आपण असं तेल लावून घ्यायचं आहे. सगळ्या ताटल्यांना मी आता तेल लावून घेते. एक पळी असं इडलीचं पीठ घालून त्या प्लेट तयार करून घ्यायच्या आहेत. आणि हे तयार करत असताना मी बाजूला इडलीचं एक भांड्यामध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे. आणि या अशा इडलीच्या प्लेट तयार करून घ्यायच्या आहेत. आणि आता ह्या प्लेट इडलीच्या भांड्यामध्ये आपण एक एक करून ठेवायचे आहेत. इथे पाणी उकळलेलं होतं आणि त्यानंतर झाकण घालून इडली शिजायला 10 ते 15 मिनिटं ठेवायची. 10 ते 15 मिनिटानंतर झाकण उघडून बघते मी इडली शिजली का. आपल्याला हाताला चिकट नाही लागलं म्हणजे आपली इडली तयार झालेली आहे. आपण ही इडली थंड करायला बाजूला ठेवून द्यायची आहे. आणि आता आपली इडली तयार झाली आहे. आपण ती इडली चमच्याने काढून घ्यायची. चमच्याने व्यवस्थित काढली जाते इडली. आपण त्या प्लेटला तेल लावलेलं आहे, त्याच्यामुळे इडली छान पटकन निघून येते. आता आपली इडली सुद्धा तयार झाली आहे, सांबार सुद्धा तयार झाला आहे. आणि इडलीसाठी लागणारी चटणी मी मुगाच्या डोश्याबरोबर त्याची रेसिपी दिलेली आहे, तिथे जाऊन पाहू शकता. ही पहा आपली इन्स्टंट रवा इडली आणि सांबार तयार झालेलं आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.